तुमचं वचन उघडा, पवित्र शास्त्र उघडा, उत्पत्ती याचा 3रा अध्याय आणि याचं 8वं वचन, उत्पत्ती 3:8. थँक्यू आणि जीसस. आदम आणि त्याची स्त्री, ओके, त्याची स्त्री यांनी काय केलं, देवाच्या दृष्टीपुढून, मराठीमध्ये लिहिलं आहे, देवाच्या दृष्टीपुढून त्यांनी स्वतःला झाडांच्या मध्ये किंवा झाडीमध्ये जाऊन लपवलं. वाय आय एम रीडिंग दिस वर्स, मी हे वचन तुमच्यासाठी का वाचते हे सांगते, कारण मी आज या वचनावर खूप स्टडी करत होते आणि मी तुम्हाला सांगितलं, मी नेहमी ओरिजिनल टेक्स्ट मधून स्टडी करते. सो ओरिजिनल भाषेमध्ये काय लिहिलं आहे आणि ना इंग्लिशमध्ये त्याचं जे ट्रान्सलेशन केलंय ते खूप चांगलं आहे. इकडे काय लिहिलंय पहा, ज्या क्षणी त्यांनी ते फळ खाल्लं, प्रभू म्हणाला, ज्या दिवशी तू हे फळ खाशील तू खास मरशील. कुठलं? की ते बऱ्या आणि वाईटाचं ज्ञान देणारं झाड जे आहे त्याचं फळ. ओके, आता हे फळ खाईपर्यंत आदम आणि हव्वा कसे होते, ते जसं प्रभूने घडवलं तसं त्यांना वस्त्राची, कपड्याची, त्यांना झाकण्याची, लाजेची काही म्हणजे असं काही वाटलं नाही, गरज पडली नाही, कारण देवाने बनवलं त्यावेळेस कुठलीच गोष्ट त्यांना स्वतःमध्ये कमतरता वाटत नव्हती. कुठलीच गोष्ट त्यांना असं आपण कमी आहे, आपण काहीतरी हे विचित्र आहे, आपण असं कसं फिरतोय, बिकॉज दॅट कॉन्शियसनेस वॉज नॉट देअर, की आपल्यामध्ये काहीतरी चुकीचं आहे ही जाणीव, ते नाही का, विवेकच त्यांच्यामध्ये नव्हता. का? कारण परमेश्वराने ज्यावेळेस त्यांना बनवलं त्यांची दृष्टी देवासमान अगदी प्युअर, अगदी निर्मळ, अगदी पवित्र आणि शुद्ध होती. ओके, परंतु ज्या वेळेस हव्वेकडे किंवा त्या स्त्रीकडे ज्यावेळेस सर्प आला, तो म्हणतो की असं काही परमेश्वर बोललाय का की कुठल्याही झाडाचं फळ तुम्ही खाऊ नये, कोणत्याही झाडाचं. तर त्यावेळेस काय होतं, ती म्हणते ते कोणत्याही झाडाचं असं काही प्रभू म्हणाला नाही, पण मध्यभागी जे झाड आहे ना त्याचं फळ खाऊ नको असं प्रभू म्हणालाय. अव्वा काय म्हणते, देर इज अ ट्री इन द मिडल ऑफ द गार्डन. ओके, की मध्यभागी जे आहे ना त्याचं तू फळ खाऊ नये असं. But the fruit of the tree which is in the midst of the garden, God has said, you shall not eat it, nor shall you touch it, lest you die. ओके, मध्यभागी आहे त्याचं ती म्हणते, तिथं त्या झाडास कोणतं आहे त्याचं नाव पण घेत नाही. सैतान म्हणतो, अगं असं काही नाहीये, ज्या दिवशी तू ते फळ खाणार ना, तुझे त्याच दिवशी डोळे उघडतील आणि तू बरं वाईट जारी होशील. ओके, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि आता काय होतंय, तिने ते फळ खाल्लं. ते फळ तिने तिच्यासोबत तिचा जो पती आदाम आहे त्याला दिलंय आणि बायबल सांगतं की त्यांचे डोळे उघडले. म्हणजे प्रभू जे म्हणाला ते नाही, पण सैतान जे म्हणाला ते झालं. तो काय म्हणाला, ज्या दिवशी तुम्ही फळ खाणार त्या दिवशी तुमचे डोळे उघडतील. पण त्यांचे डोळे उघडायला ते आंधळे होते का, बंद होते का, त्यांना दिसत नव्हतं का? कधी विचार केला डोळे उघडले म्हणजे काय झालं? प्रेज द लॉर्ड. सी, बायबल मध्ये काय लिहिलं आहे मी तुमच्यासाठी वाचते. तुमच्या प्लीज बायबल उघडा आणि त्यामध्ये पहा, उत्पत्ती 3:4. सर्प स्त्रीला म्हणाला, तुम्ही खरोखर मरणार नाही, कारण देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्ही देवासारखे बरे वाईट जाणणारे व्हाल. त्याच पुढे 7वं वचन दिलंय, तेव्हा त्या उभयतांचे डोळे उघडले आणि आपण नग्न आहोत असे त्यास कळून आले. तेव्हा त्यांनी अंजिराची पाने शिवून आपणासाठी कटी वेष्टने केली. हे नीट समजून घ्यायचा प्रयत्न करा, कारण इथून असं झालंय की देवाची योजना, मानवाची निर्मिती आणि पतन, मानवाचं पतन किंवा पापाची एंट्री, या गोष्टी झाल्यात आणि हा खूप महत्वाचा सीन आहे. इथे जे झाले खूप महत्वाची घटना आहे, ही नीट समजून घ्या. ओके, आता काय झालंय, तिने फळ खाल्लं आणि तिच्यासोबत आदम होता त्यालाही दिलं आणि बायबल सांगतं त्यांचे डोळे उघडले आणि त्यांना कळू लागलं. आता आदम तिच्याकडे बघत होता, इतके दिवस एकत्र फिरतायत, बागेत नाही का विहार करतायत, सगळ्या गोष्टी काहीच वाटल्या नाही. अचानक आदम तिच्याकडे बघतो, अरे हे काय, असं काय झालं? आणि ती त्याच्याकडे बघते आणि तू पण असा काय? आणि त्यांना कळून आलं की आपण नग्न आहोत. त्याच्या आधी आपण नग्न आहोत हा कन्सेप्टच नव्हता. तुम्हाला आपण नग्न आहोत हे केव्हा कळेल, जेव्हा कोणाला तरी तुम्ही कपडे घालून फिरताना पाहिलं असेल तर. त्यावेळेस वस्त्र घालणं किंवा असं काही नव्हतंच. ते घडवल्यापासून ते तसेच होते. त्यामुळे त्यांना की हे वेगळं वाटण्याचं किंवा ह्याविषयी शेमफुल किंवा लाज वाटण्यासारखं काहीच नव्हतं. बट द मोमेंट त्यांनी त्या झाडाचं फळ खाल्लं, बऱ्या आणि वाईटाचं ज्ञान देणारं, त्या क्षणी काय झालं माहिती, त्यांचे डोळे अशा जगाकडे, अशा एका रॅल्म कडे ओपन झाले जे परमेश्वराने बनवलेलं नाहीये किंवा परमेश्वर ठेवतोय ते नाहीये. एक वेगळ्या, बऱ्या आणि वाईट. ओके, गुड अँड इव्हिल, वाईट पण नाही, फक्त नुसतं मराठीमध्ये असं लिहिलंय, पण गुड अँड इव्हिल म्हणजे बरं, चांगलं आणि दुष्ट. ऍक्च्युअली जर पाहायला गेलं तर
तर त्या जगाकडे त्यांचे डोळे उघडले आणि ते डोळे उघडल्या त्यांना आजूबाजूला कुठे कमतरता नाही दिसून आली. इकडे हे वाईट आहे, तिकडे हे वाईट आहे, हे चांगलं नाही, हे नाही दिसून आलं. त्यांना स्वतःमध्ये कमतरता दिसून आली. त्यांना स्वतःमध्ये नाही हे दिसून आलं. त्यांना कळलं की आपणच विचित्र आहे. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं देवाच्या प्रतिमेमध्ये देवा सदृश्य असा प्रभूने मनुष्य घडवला. सो देवाच्या प्रतिमेमध्ये काय कमतरता असणार आहे, कुठल्या गोष्टी असणार आहे. बट द मोमेंट दे एट द फ्रूट, त्यांचे जे चुकीच्या रेल्म मध्ये, चुकीच्या ठिकाणी त्यांचे किंवा पाप आणि बरं आणि वाईट जाणारे किंवा अवज्ञा केल्यानंतर जे पाप झालं त्यामुळे त्यांचे जे चुकीच्या गोष्टीकडे डोळे उघडले गेले. ते आंधळे नव्हते, त्यांना दिसत नव्हतं असं नाहीये, पण आता चुकीचं नॉलेज त्यांना मिळालं आहे जे सैतानाकडून आले आणि त्याने त्याला फसवलं आहे. आणि ते आल्या आल्या काय झालं, त्यांना स्वतःमध्ये कमतरता दिसायला लागली, त्यांना स्वतःची लाज वाटायला लागली, त्यांना वाटायला लागलं की अरे हे काय आहे, हे चांगलं नाहीये, जेव्हा की जे परमेश्वराने घडवलं ते सगळं चांगलं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. 6व्या दिवशी परमेश्वराने मनुष्य घडवला, परमेश्वर म्हणाला हे चांगलं आहे. प्रेज द लॉर्ड. पण आता त्यांना स्वतःमध्ये कमतरता दिसून आली. आदामला घडवलं, त्याच्यानंतर हव्वेला घडवलं किंवा स्त्रीला घडवलं, पण एवढे वर्ष त्याला स्वतःमध्ये कमतरता दिसली नाही. आणि इकडे काय होतंय, पाप झाल्यानंतर, आज्ञा मोडल्यानंतर, अवज्ञा केल्यानंतर आदाम देवापासून पळाला नाही. इन द इंग्लिश इट इज रिटन and Adam and his wife they hid themselves from the presence of the Lord. त्यांनी फक्त देवापासून लपवलं नाही, देवाच्या उपस्थितीपासून स्वतःला लपवायचा प्रयत्न केला. हालेलुया. देवाच्या उपस्थितीपासून, देवाच्या प्रेझेन्स मधून. इंग्लिश मध्ये दिले देवाच्या दृष्टी, मराठीत दिले देवाच्या दृष्टी समोरून. ऍक्च्युअल त्याचं जर तुम्ही भाषांतर पाहिलं तर ते आहे ते ट्राय टू हिड देमसेल्फ फ्रॉम द प्रेझेन्स ऑफ द लॉर्ड. आता सांगा, त्या बागेमध्ये देवासोबत त्यांची इतकी सुंदर सहभागिता आहे, परमेश्वरासोबत बोलताय. ती बाग किती सुंदर आहे, तिकडे काहीच त्रास नाही, हे सुख नव्हतं त्या बागेचं. ऍक्च्युअल व्हॉट वॉज द रिझन ऑफ देअर हॅपीनेस, त्यांच्या आनंदाचं, त्यांचं सुखी असण्यामागचं कारण काय होतं माहिती, की तिकडे परमेश्वरासोबत त्यांचं नाही का मेल मिलाप व्हायचा, परमेश्वरासोबत सहभागिता व्हायची, देवासोबत ते बोलायचे, परमेश्वर त्यांच्यासोबत बोलायचा, कुठलं बॅरियर नव्हतं. हे महत्वाचं नाही का होतं त्या बागेमध्ये, देवासोबत त्यांचं 1 to 1, एका समोर एक, एकमेकांसोबत जसं रिलेशनशिप असतं ना तसं ते नातेसंबंध होते तिकडे. प्रेज द लॉर्ड. पण पाप जसं आलं, पाप आल्यानंतर त्यांच्यामध्ये काय आलं, गिल्ट आलं, त्यांच्यामध्ये दोषी भावना आली. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बरं, पाप काय केलं, देव जे नको करू म्हणाला ते त्यांनी केलं, ती चूक त्यांनी केली. आणि ते आल्या आल्या त्यांनी काय केलं, देवाच्या उपस्थितीपासून पळून जायचा प्रयत्न केला. देवाच्या उपस्थितीतून कुठे पळून जाणार, आणि ते लपवतायत. इकडे बायबल सांगतं की देवाचा आवाज ऐकला आणि ते झाडाच्या मागे लपले. दे ट्राय टू हिड देमसेल्फ फ्रॉम द प्रेझेन्स ऑफ द लॉर्ड गॉड. हालेलुया. यहोवाच्या उपस्थितीतून, यहोवाच्या प्रेझेन्स मधून, यहोवाच्या त्या सर्व निर्मितीमधून जिथे देवाची उपस्थिती त्यांना दिसते तिकडून त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला. Every time devil is continuing this cycle. तुम्हाला माहितीये, ज्या वेळेस तुमच्याकडून चूक होते, तुम्हाला काय वाटतं माहिती, नाही आज चर्चला जायला नको, आज बायबल वाचायला नको, नाही मी प्रार्थना नाही करत, नको जाऊ दे. किंवा नाही का, मी असेही लोक खूप वेळा पाहिले की जे म्हणतात नाही आज सकाळपासून मी खूप चिडचिड केली, आज मी चर्चला जाण्याच्या लायकीचं नाही, आज मी प्रभू भोजन घेऊ शकत नाही, आज नाही का माझं मन चांगलं नाही, अस्वस्थ आहे. एव्हरी टाइम वेन यू सीन यू ट्राय टू रन अवे फ्रॉम द प्रेझेन्स ऑफ द लॉर्ड. आणि देवाच्या उपस्थितीपासून पळणं म्हणजे ना किती भयानक आहे मी तुम्हाला सांगू शकेन. इट इज लाईक लॉर्ड, आम्हाला तू नकोय, आम्ही नाही, आमची योग्यता नाहीये. आता हा आदम ज्याला परमेश्वराने बनवलं, ज्याला त्याने देवाने स्त्री आणून दिली, आज इतके दिवस, इतके वर्ष त्यांचे नाही का देवासोबत सहभागिता आहे, देवासोबत बोलतायत, वेळ घालवतायत, त्यावेळेस त्यांना काहीच वाटलं नाही. पण ज्या क्षणी त्यांच्याकडून पाप झालं, पाप झाल्या काय झालं माहिती, त्यांना वाटायला लागलं की देवासाठी, देवाच्या उपस्थितीसाठी आम्ही योग्य नाहीये. हालेलुया. आजपर्यंत कधीच त्याला वाटलं नाही. त्याने सगळ्या सृष्टी, सगळ्या प्राण्यांची, सगळ्या पक्ष्यांची नावं ठेवली, सगळं त्याने नाही का देवासोबत. असं नाही की आज देवाने घडवलं, 6व्या दिवशी मनुष्य, 7व्या दिवशी आराम केला, 8व्या दिवशी हवा घडवली, 9व्या दिवशी ते पतन पावले. नो, बराच काळ त्यामध्ये लोटलाय, पण त्यांना काहीच वाटलं नाही, काहीच वाटलं नाही त्यांना. देवासोबत कधीच त्यांना वाटलं नाही की आपण कमी आहे आणि देव किती नाही का, आपली योग्यता नाही, आपली लायकी नाही. तर पण ज्या क्षणी पाप आलं त्या क्षणी त्यांना जाणीव व्हायला लागली ही चुकीची
त्यांना जाणीव व्हायला लागली की आपण देवाच्या योग्यतेचे नाही, ते देवाच्या उपस्थितीपासून त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला. हालेलुया. सगळ्यात मोठं नाही का नुकसान जे झालं ते हे झालं. Praise the Lord. So Adam and Eve, they tried to hide themselves from the presence of the Lord. देवाच्या उपस्थितीपासून, देवाच्या प्रेझेन्स मधून त्यांनी पळायचा, लपण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांनी काय केलं, स्वतःच्या इच्छेने स्वतःला देवापासून वेगळं केलं. लिटरली दे सेपरेटेड देमसेल्स. परमेश्वर नाही म्हणाला, अरे तू पाप केलं, तू निघून जा माझ्या नजरेसमोरून, तुझं नाही का काही उपयोग नाहीये, असं परमेश्वर त्याला शोधतोय. परमेश्वर इकडे पाहतोय, तिकडे बघतोय, हे दोघं कुठे पळाले. आणि शेवटी परमेश्वर हाक मारतोय, आदम वेर आर यू. आदम तू कुठे आहेस? हालेलुया. आदम तू कुठे आहेस? या ज्यावेळेस स्टडी करत होते त्यावेळेस मी पाहिलं की आदम वेर आर यू, हे जे ना वेर आर यू किंवा तू कुठे आहेस, ह्या ऍक्च्युअल ओरिजिनल शब्द जो आहे हिब्रू, त्याला इंग्लिश ट्रान्सलेशनच नाही. म्हणून ट्रान्सलेट करणाऱ्यांनी हा शब्द टाकलाय की परमेश्वराने असं विचारलं. ऍक्च्युली नाही का, समजा एखादी आई आहे, तुम्ही आई असाल, तुमच्यापैकी कित्येक लोक विचार करा, तुमचं लहान लेकरू आहे, आज तुमच्या नजरेसमोर आहे आणि क्षणात ते दिसेन असं होतंय. तुम्ही सगळीकडे शोधताय, इकडे शोधताय, तिकडे शोधताय, दिवस झाला, संध्याकाळ होत आली, तुम्ही शोधताय, तुमचं लेकरू तुम्हाला सापडत नाहीये. कुठे हरवलं, काय झालं तर नाही ना, कसं झालं, कशी तुमची अवस्था होईल, तुम्ही किती तुटून जाल, तुम्ही किती आक्रोश कराल, तुम्ही वेड्यासारखे वागाल, तुम्हाला समजणार नाही काय करू आणि काय नाही. आणि नाही का तुम्ही पूर्णपणे नाही का तुटून जाल. आणि त्यावेळेस तुमची जी अवस्था असेल ना, that was the cry of God की Adam, where are you? Why you are running away from my presence? माझ्या उपस्थितीतून तू का पळत आहेस? तू कुठे आहेस? हालेलुया. असं नाही, आडम तू कुठे आहेस? That was a cry of a concern. ऍक्च्युअल शब्दाला आपल्या भाषेमध्ये ना, तो जो शब्द देवाचं जे हृदय, देवाचा जो कळवळा, देवाचं जे पॅशन आहे ना की आदम तू कुठे आहे, ह्यासाठी आपल्या भाषेमध्ये ना शब्दच नाही. प्रेज द लॉर्ड. आणि आदम देवाच्या उपस्थितीपासून पळतोय, देव इकडे नको येऊ, देव तिकडे नको येऊ, नाही मला नाही, मी योग्य नाहीये. हालेलुया. हे पापाने आपल्या सोबत केलं. ज्या वेळेस अवज्ञा केली, ज्या वेळेस आपण नाही का देवाची ती आज्ञा मोडली, त्यावेळेस असं झालं की प्रभू पळतो, आम्ही कुठे लपू, आम्हाला नकोय. हालेलुया. हालेलुया. इतकं वाईट ना सैतानाने आपल्याला पाडला आणि आपल्या बाबतीत त्या गोष्टी करू. मला माहितीये आजही तेच हत्यार, तेच शस्त्र घेऊन येतो आणि आपल्याला दाखवतो की तुम्ही पापी आहे, तुम्ही दोषी आहे, तुमचं मन कपटी आहे, तुम्ही भांडखोर आहे, तुम्ही शिवीगाळी करता, तुम्ही लबाडी करता, तुम्ही कमजोर आहे, तुम्ही सेल्फिश आहे, तुम्ही स्वार्थी आहे, तुम्ही धनलोभी आहे, तुम्ही नाही का प्राईड मध्ये चालता. आणि आपल्याला वाटतं लॉर्ड आय एम नॉट वर्दी. परमेश्वर नको, मी नाही जात, मी नाही प्रार्थना करत. आज नाही का कोणी सांगितलं इकडे क्रुसेड आहे, कोणी सांगितलं आपल्या घरी आज सभा ठेवायची, नको नको नको, नाही नको. का माहिती? गिल्ट, दोषी भावना, शेम. हालेलुया. सैतान आजही वापरतो एवढ्या वर्षानंतर सुद्धा, आणि आजही आपण त्यामध्ये पडतो. अँड स्टील टुडे गॉड इज आस्किंग ऍडम वेर आर यू. हालेलुया. की माझ्या मुला तू कुठे आहेस? का पळतोस माझ्यापासून? हालेलुया. कितीही पापाने आपल्याला उघड करू दे, कितीही पापाने आपल्याला वाईट करू दे, कितीही मोठी चूक होऊ दे, व्हॉट इज द बेस्ट वे यू नो? टर्न बॅक टू गॉड. मी तुम्हाला लास्ट वीक मध्ये शिकवलं होतं की पश्चाताप किंवा रिपेंट, जुन्या करारामध्ये पश्चाताप म्हणजे काय माहितीये का? जो शब्द आहे त्याचा अर्थ काय आहे माहिती? परमेश्वराकडे वळणं, तुमच्या निर्माणकर्त्याकडे परत माघार घेणं आणि वळणं, त्याच्यापासून पळणं नाही, तर देवाकडे वळणं. इट मीन्स द रिपेंटन्स अकॉर्डिंग टू द हिब्रू लँग्वेज. हालेलुया. सो काहीही घडू द्या, टर्न बॅक टू युअर मेकर. देवाकडे वळणं, देवाकडे जाणं. प्रभू माझ्याकडून चूक झाली, आय कम टू यू. प्रभू मी हे पाप केलं, मी तुझ्या समोर येते. त्याला पश्चाताप म्हणतात. मला माहितीये मी माझ्या बुद्धीने माझ्या नग्नतेला झाकून जगू शकत नाही. अंजिराची पानं माझी नग्नता झाकू शकत नाही जोपर्यंत तू मला वस्त्र देत नाही. हालेलुया. आणि ही गोष्ट घडली त्याच्या आधी आपण वचन काय वाचलं होतं की जो कोणी परमेश्वरा काय आपला वधस्तंभ घेऊन चालण्याबद्दल, स्वतःचा त्याग करायचा आणि आपला वधस्तंभ घेऊन चालायचंय.
कन्सर्निंग दिस वर्ड्स, की आपण देवाच्या उपस्थितीपासून त्यांनी पळायचा प्रयत्न केला. आणि त्याच्यानंतर काय झालं माहिती, दावीद राजाला हे माहित होतं, हालेलुया, त्याच्याकडून ही चूक झाली. त्याने किती वेळा तो पडला, तो किती वेळा प्राईड मध्ये गेला, किती वेळा असं झालं, चूक करता करता तो माघारी आला आहे. हालेलुया, त्याच्याकडून हे सेक्शुअल सिन्स, व्यभिचार झाले. त्याच्याकडून ही देवाच्या विरोधात देवावर विश्वास ठेवून चालणारा व्यक्ती अचानक स्वतःच्या सैन्य बळावर विश्वास ठेवून चालायला लागला. पण त्याला माहितीये की परमेश्वराच्या हातात पडणं खूप चांगलं आहे. 2 शमूएलाचा शेवटचा अध्याय वाचा, आय गेस 1 सॅम्युएल. ओके, तो म्हणतो की मला माहितीये मी मनुष्याच्या हातात पडणं चांगलं नाही. जे ऍडमला तिकडे समजलं नाही ते ना दाविदाला माहित होतं. आणि तो म्हणाला की परमेश्वराच्या हातात पडणं बरे, कारण परमेश्वराने शिक्षा जरी केली तर माझ्या भल्यासाठी, तो रागावला तरी माझ्या भल्यासाठी, त्याने छडी जरी वापरली तरी ती माझ्या चांगल्यासाठीच असणार आहे. त्यामुळे देवासोबतच मी सुरक्षित आहे. हालेलुया, हे आपल्या मनामध्ये नेहमी ठरवून ठेवा की काही होऊ दे, किती वाईट परिस्थिती येऊ दे, कसंही होऊ दे, मी सुरक्षित आहे माझ्या निर्माणकर्त्यासोबत, माझ्या येशू सोबत. हालेलुया, हे सगळं झालं. आणि म्हणून पुढे दावीद राजा स्तोत्र संहिते मध्ये म्हणतो की परमेश्वरा, तू मला मागून पुढून घेरला आहे, तुझ्या उपस्थितीपासून मी कुठे पळून जाऊ? मी आकाशात गेलो तर तिकडे आहे, मी अधोलोकात आपला बिछाना ठेवला तर तिथे आहे, मी ढगांवर गेलो तर तिकडे आहे, मी लाटांवर चाललो तरी तिकडे तू आहे. तू माझ्या मनचे विचार जाणतोस, तू मला नाही का दुरून ओळखतोस, तुला सगळं माहिती आहे, मी काय विचार करतो, कुठे राहतो, कसं आहे, सगळं तुला माहिती आहे. मी तुझ्यापासून लपू शकत नाही, पळू शकत नाही. Hallelujah. You cannot run away from the presence of the Lord. But when you decide that you don't want the presence of the Lord, जेव्हा तुम्ही ठरवता मला देवाची उपस्थिती नकोय आणि मला इथे नाही राहायचंय, त्यावेळेस तुम्ही कमजोर पडता, त्यावेळेस तुम्ही शत्रूच्या तावडीत सापडता, त्यावेळेस तुम्ही त्या अनुग्रह, त्या कृपेमधून खाली पडता जे परमेश्वराने आपल्याला दिले, की आपण उभं राहू शकतो, आपण पुन्हा पुढे जाऊ शकतो आणि चालू शकतो. प्रेज द लॉर्ड. सो आदामाने देवाच्या उपस्थितीपासून पळण्याचा प्रयत्न केला. गॉड वॉज कन्सर्न अबाउट हिम. हालेलुया. आणि परमेश्वराने सगळ्या उत्तम योजना केल्या. पण हाच परमेश्वर, आता बऱ्याचशा चुकीच्या गोष्टी झाल्या, आता वाईटाचं ज्ञान आलंय, आता जग आलंय, त्या पापाने ना आपल्या स्वतःमध्ये कमतरता दाखवली. ती गिल्ट जी आली ना, नेहमी पाप तुम्हाला दाखवतो तुम्ही लायकीचे नाहीये, तुम्ही योग्य नाहीये, तुम्ही खूप कमजोर आहात, तुम्ही दूषित आहात, तुम्ही घाणेरडे आहात, तुम्ही वाईट आहात, ही जाणीव तुम्हाला करून देते. कारण तुम्हाला दोष लावण्यात येतं. पाप केल्यानंतर त्याला बाहेर इकडे तिकडे हे चुकीचे असं तसं त्याला दिसलं नाही, स्वतःमध्ये कमजोरी दिसायला लागली. स्वतःमध्ये त्या दोघांना ना वाईट गोष्टी, म्हणजे ज्या गोष्टी जी परमेश्वराने वाईट घडवलंच नाही, जे परमेश्वराने सगळ्यात उत्तम घडवलंय, त्याच गोष्टी त्यांना वाईट वाटायला लागल्या, विचित्र वाटायला लागल्या. अरे आपण असं का फिरतोय? तोपर्यंत नाही का कपडे घालणं हा कन्सेप्ट नव्हता आणि त्यांनी नाही का स्वतःला झाकायला सुरुवात केली. हालेलुया. कोणी हे ज्ञान दिलं त्यांना? कोणी शिकवलं की ह्या गोष्टीला झाकण्याची गरज आहे? त्यांनी हात नाही झाकला, चेहरा नाही झाकला, त्यांनी नाही का बोट नाही झाकली, त्यांनी स्वतःचे नाही का ते प्रायव्हेट पार्ट झाकले, ज्याच्यापासून हालेलुया एक नवीन जीव जन्माला येतो, ज्याच्यापासून फलदायी पण होतं, ज्याच्यापासून देवाची योजना पुढे फलित होते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जिथून परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करणाऱ्या त्याच गोष्टीमध्ये, त्याच एरियामध्ये सैतान तुमच्यामध्ये डाऊट आणणार, तुम्हाला पाडायचा प्रयत्न करणार. हालेलुया. पाप नेहमी तुम्हाला दाखवणार की तुम्ही किती 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 कमजोर आणि खालच्या दर्जाचे आहात. आणि म्हणून प्रभू म्हणतो, ज्या कोणाला माझा शिष्य होऊ पाहिजे ना, त्याने स्वतःला नाकारावं आणि काय करावं? माझ्या मागे चालावं, आपला वधस्तंभ घेऊन. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मी आज तुम्हाला याकोबाच्या स्टोरी वरून सांगणार आहे. ओके, दो वी डोंट हॅव टाइम, विल रश. ओके, थोडं फास्ट घेऊ. तुम्हाला माहितीये अब्राहम, इसाक आणि याकोबाचा परमेश्वर आपण म्हणतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. अब्राहमाला इसाक झाला. परमेश्वराने अब्राहमासोबत करार केला होता, मी तुला राष्ट्रांचा पिता बनवलाय. रेती इतकी, वाळूचे जसे कण आहेत, आकाशातील जसे तारे आहेत, तसं नाही का तुझी संतती होईल. पृथ्वीवरील सर्व राष्ट्र, एकूण एक राष्ट्र अब्राहमा तुझ्याद्वारे आशीर्वादित होतील. भले अब्राहम तिकडे होता, परंतु पूर्ण पृथ्वीवरील राष्ट्र आज अब्राहमाद्वारे आशीर्वादित झाली आहे. हालेलुया. व्हॉट अ प्रिव्हिलेज की परंतु त्या अब्राहमाद्वारे, त्या तिकडच्या गोष्टीद्वारे आपण आजही आशीर्वादित झालोय. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्हाला सांगू द्या, मला असं झालं की ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. हा जो याकोब आहे ना, याकोब हा गर्भाशयात असल्यापासून ना
त्याच्या भावाच्या मागे. याकोब कोण होता? जुळे भाऊ होते. रिबेकाच्या गर्भाशयामध्ये जुळी मुलं होती, एसाव आणि याकोब. जो एसाव होता तो याकोबापेक्षा काही मिनिटांनी मोठा होता. सो ज्येष्ठ किंवा थोरला मुलगा जो बोलू शकतो तो एसाव होता आणि त्याचा भाऊ लहान याकोब होता. पण याकोब हा जन्मल्यापासून त्याला टाच धरणारा म्हणतात. का माहितीये? कारण तो जन्मताना नाही का, जसा जन्म झाला त्याच्या मोठ्या भावाची एसावची टाच धरूनच तो बाहेर आला. याचा अर्थ टाच धरणं असं याचं हे ना एक प्रकारे एक वाक्प्रचार म्हटलं जातं. याचा अर्थ काय होतो माहिती? कोणाला पुढे न जाऊ देणं, कोणाला नाही का पाडण्याचा प्रयत्न, कोणासाठी प्रयत्न करणं किंवा कोणाला अडखळवणं म्हणजे टाच धरणं. ओके, प्रेज द लॉर्ड. आणि हा याकोब तसा होता. याकोब आधीपासून नाही का सगळ्या गोष्टी नाही का कसं काही जास्त मेहनत न घेता मला सगळं मिळेल हे पाहायचा. त्याला युक्तीने हिरावून घेणारा म्हणतात. याकोब लॉर्ड इसहाक त्यांचा पिता म्हातारा झालाय, त्यांना आशीर्वाद द्यायचं ठरवतो आणि त्यावेळेस काय होतं, इसहाक म्हणतो की एसावला, एसाव माझ्यासाठी हरणाचा मांस शिजवून आण, मी आज आशीर्वाद देणार आहे आणि आता मी मरणार आहे मला माहितीये, त्याच्या आधी मी आशीर्वाद देतो. जेव्हा एक आपले आई वडील आपल्याविषयी बोलतात, आशीर्वाद देतात किंवा नकारात्मक बोलतात, त्या शब्दाचं सामर्थ्य जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल, इसहाकाकडे पहा. कारण इसहाकाने ज्यावेळेस ठरवलं की मी नाही का आशीर्वाद देणार आहे, याकोबला रिबेका जाऊन सांगते तुझा मोठा भाऊ जो आहे ना तो वडिलांसाठी हरिणाची शिकार करायला गेलाय, कारण त्यांना हरणाचं मांस आवडतं आणि ते त्याला आशीर्वाद देणार आहेत. सो वडील जर मुलांना आशीर्वाद देतात तर किती चांगली गोष्ट आणि किती उत्तम आणि किती खरंच महान गोष्ट ही आहे. ती म्हणते तर तुला पण भेटलं पाहिजे. तर तुझा याकोब म्हणतो पण माझा वडील मला ओळखेल ना, कारण एसावच्या अंगावर खूप केस होते आणि एसाव जो होता ना त्याला एक टिपिकल स्मेल होता, पण याकोबच्या अंगावर एवढे केस नव्हते. ती म्हणते जा तिकडचं करडू एक आण, मी त्याचं छान सुंदर मटण बनवते, तुझ्या वडिलांना खाऊ घाल. आणि ते जे शीप असतं त्याची लोकर ती तिच्या हाताला वगैरे याकोबाच्या गुंडाळते आणि याकोब म्हणतो बाबा हे घ्या. एसाव म्हणतो अरे याकोब म्हणतो सॉरी इसहाक म्हणतो एसाव तू एवढ्या लवकर आलास? तो म्हणाला हा, आपला परमेश्वर याने मला चांगली शिकार लवकर मिळवून दिली तर मी आलो. मग तो खातो. तो म्हणतो तुझा हात असा लावतो, कारण त्याची दृष्टी मंद झालेली वयोमानानुसार तो हात लावतो. म्हणतो त्वचा तर ह्याची नाही का एसाव सारखीच आहे, आवाज मला तर याकोबासारखा वाटतोय पण एसावच आहे. मग तो ते खातो आणि याकोबाला एसाव समजून त्याला आशीर्वाद देतो. ऑलरेडी याकोबाने ज्येष्ठत्वाचा अधिकार भावाकडून घेतलाय. आता वडील जो आशीर्वाद देते तो आशीर्वाद पण मिळवून घेतो आणि वडील त्याला तोंड भरून ब्लेस करतो आणि याकोब निघून जातो. थोड्या वेळाने एसाव येतो आणि त्याला कळतं की आशीर्वाद पण ह्याने हिरावून घेतले. प्रेज द लॉर्ड. आपल्याला वाटतं मी काय सोपी गोष्ट, एवढं काय त्याच्यामध्ये बोलायचं. नाही नाही, हे याकोबासाठी नव्हतं, एसावसाठी होतं. इसहाकाने परत एसावला ब्लेसिंग करायचा नाही हो. द वर्ड्स वन्स युअर माउथ इज द वर्ड इज कमिंग आउट ऑफ युअर माउथ, एकदा तुमच्या मुखातून ते शब्द बाहेर येतात ना, ते शब्द काम करतात. त्या शब्दाला वेट आहे, त्या शब्दामध्ये ताकद आहे की ह्या युनिव्हर्स मध्ये जाऊन त्या गोष्टी घडवून आणण्याचं. तुम्ही ज्या गोष्टीसाठी ते शब्द पाठवता ते शब्द काम करून येतात. आर वी रिअली प्रेइंग? नो. आपण दिवसभर कुरकुर करतो आणि 15-20 मिनिटं प्रार्थना करतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्याचा तो आशीर्वादही घेऊन जातो आणि मग एसावला खूप वाईट वाटतं आणि याकोब त्या परिस्थितीमध्ये काय करतो माहिती, पळून जातो मामाच्या घरी. त्याला वाटतं आता एसाव मला मारेल, माझा भाऊ आता माझ्या नाही का माझा सूड उगवायला माझ्या मागे येईल आणि तो पळून जातो त्याच्या मामाच्या घरी. मामाच्या घरी जातो, मामाच्या पोरी त्याला आवडतात, त्याला रेचल आवडते. तिकडे तो 7 वर्ष की राहेल तिच्याशी लग्न करावं म्हणून तो मामाकडे चाकरी करतो, पण त्याला लग्न होतं दुसरी बहीण तिची लेया सोबत. मग रेचल मिळावी म्हणून अजून 7 वर्ष चाकरी करतो, मग रेचलची लग्न करतो. आता एवढा खुश झाला की अजून एक्स्ट्रा 7 वर्ष मामाकडे तो चाकरी करतो. 7 21 इयर्स, 21 वर्ष पळालाय स्वतःच्या घरातून. 21 वर्ष मामाच्या घरामध्ये तो काम करतोय, मामा सोबत राहतोय. मामाच्या मुली आहेत, मामाच्या 2 मुली, त्यांच्या दासी, 2 उपपत्नी आणि भरपूर मुलं, भरपूर शेड, मेंढर, सगळं याकोबाला मिळाले आता सगळं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. नीट याकोबाच्या स्टोरीज स्टडी करा. ओके, याकोबाला सगळं मिळालंय आणि आता याकोब ठरवतो, कारण आता हा जो लाबान आहे ना त्याचा मामा, तो म्हणतो याकोब माझ्यापेक्षा जास्त आशीर्वादित होतोय आणि या मामाला आता त्याच्याविषयी जलसी निर्माण होते. तो म्हणतो असं कसं, मी याकोबाचं सगळं हिरावून घेणार. आणि त्याला कळतं मामाचं मन आता त्याच्याविषयी चांगलं नाही, त्यांच्या रिलेशनशिप मध्ये आता कटुता आलीये. तर याकोब त्याच्याकडे मेंढर आहे, बकऱ्या आहेत, उंट आहेत, गाढवा आहेत, घोडे आहेत, सगळ्या प्रकारचे प्राणी. कारण
कारण त्या काळच्या लोकांची संपत्ती तुमच्याकडे किती जागा आहे, किती तुमच्याकडे प्राणी आहेत यावरून ठरवली जायची. आणि ह्याच्याकडे भरपूर आहे. हे सगळं घेऊन तो निघतोय आणि तो म्हणतो आता मी माझ्या घरी जाईल. ज्या वेळेस तो जन्म घेतो तो याकोब होता. ज्या वेळेस तो नाही का भावाचा हात धरून बाहेर येतो तो याकोब होता. ज्या वेळेस त्या एक वेळचं जेवण देऊन भावाचा ज्येष्ठत्वाचा हक्क घेतो त्यावेळेस तो याकोब होता. ज्या वेळेस वडिलांकडून मिळालेला आशीर्वाद सुद्धा स्वतः मिळवतो तो याकोब होता. मामाच्या घरी पळून जातो तो याकोब होता. मामाच्या मुलींशी लग्न करतो तो याकोब होता. ज्याला मुलं बाळ होता तो याकोब होता. रिटर्न यायचे, आता मला माझ्या घरी जायचे हे ठरवतो तेव्हा सुद्धा तो याकोब होता. म्हणजे तो कोण होता? तो फसवणारा होता, तो ठकवणारा होता. हालेलुया. आता एका पॉइंटला तो येतोय आणि तिकडे त्याला परमेश्वराचा दूत भेटतो. आता हा चाललाय आणि त्याच्या मनात विचार येतोय. हालेलुया. कोणाच्या मनात विचार येतोय? हा फसवणारा, युक्तीने हिरावून. इट वॉज व्हेरी वाईज अँड कनिंग. ओके, म्हणजे तो असा इतका नाही का कनिंग पण स्वभावाचा होता, इतका त्याला युक्तीने हिरावून घेणं, कसं नाही का कोणाला ट्रॅप करणं त्याला माहित होतं नाही. याकोबाचं माइंड इतकं काम करायचं ना, तो त्याचा स्वभाव होता. इट वॉज हिज इनबॉर्न नेचर. त्या स्वभावाने तो जन्मला होता आणि त्याला तेच नाव ठेवलं होतं. आजपर्यंत सगळे याकोब याकोब याकोब, म्हणजे तू ठकवणार आहे, तू ठकवणार आहे, तू फसवणार आहे, तू फसवणार आहे, याच नावाने त्याची ओळख होती. लोक बोलतानाही त्याला तसं संबोधवायचे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण आता जेव्हा तो ठरवतोय मी जाणार आहे, त्याला विचार येतोय की माझ्या भावाला मी इतके वर्ष फसवलं आहे, माझा भाऊ मला तिकडे येऊ देईल का? माझा भाऊ कदाचित माझ्याची सूड उगवेल का? कदाचित माझ्यासोबत अशा गोष्टी घडतील किंवा हे घडेल. आणि तो जाता 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 अचानक एके ठिकाणी ते स्टॉप घेत चाललेत, कारण इतकं त्याच्यासोबत नाही का, म्हणजे भरपूर रीतीने तो आशीर्वादित झालाय, श्रीमंत झालाय, सगळं आहे. आणि एवढी मुलं बायका पोरं प्राणी सगळे दास दासी घेऊन जायचं म्हणजे जसं काही तो हजारोंची लोक सोबत घेऊन चालाय, सोपं काम नव्हतं. आणि एके ठिकाणी संध्याकाळच्या वेळेस हालेलुया एक देवदूत त्याला भेटतो. तो देवदूत आहे ना, त्याच्या सोबत याकोब काय करायला लागतो? स्टार्टेड रेसलिंग. बायबल सांगतं मल्लयुद्ध. काही ठिकाणी लिहिलंय तो कुस्ती करतोय, काही ठिकाणी दिलंय की तो देवाशी झगडायला लागला. हालेलुया. आणि तो देवदूत जो आहे, तो देवदूत त्याला म्हणतो की आता सकाळ होत आलीये, मला जाऊ दे. आणि याकोब झगडतोय, नाही मी तुला सोडणार नाही, नाही मी तुला सोडणार नाही, नाही जाऊ देणार. तू मला आशीर्वादित कर, त्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हा याकोब म्हणतो तू मला आशीर्वादित कर, त्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही. तो जो देवदूत असतो तो म्हणतो तुझं नाव काय? म्हणतो माझं नाव याकोब. हालेलुया. इन शॉर्ट याचा अर्थ, ज्यावेळेस देवदूत म्हणतो तुझं नाव काय, तो म्हणतो माझं नाव याकोब आहे, माझं नाव फसवणार आहे, माझं नाव ठकवणार आहे, माझं नाव युक्तीने हिरावून घेणार आहे, माझं नाव टाच धरणार आहे. हालेलुया. दुसऱ्यांसाठी अडखळण, दुसऱ्यांना पाडणार आहे, माझं नाव मी फसवणार आहे. आणि तो देवदूत त्याला काय म्हणतो माहिती का? तुझं नाव याकोब नाही, आजपासून तुला काय म्हणणार? इस्रायल म्हणणार. हालेलुया. आजपासून तू याकोब नाही, आजपासून तू इस्रायल असेल. तो म्हणतो मला आशीर्वादित कर, त्याशिवाय मी जाऊ देणार नाही. आणि हा जो देवदूत आहे ना, त्याचं नाव बदलतोय. कसला आशीर्वाद आहे? चेंज ऑफ नेम. हालेलुया. तो त्याचं नाव बदलतोय. हा आशीर्वाद झाला. आणि बायबल सांगते की त्या देवदूताने काय केलं? याकोबाच्या जांघेला, म्हणजे त्याच्या हिप जॉईंटला, त्याच्या कमरेच्या खाली पाय आणि मांडी जे जॉईंट आहे ना, आपलं जे सांधा आहे ना, त्या जांघेला त्याने स्पर्श केला. आणि फक्त स्पर्श केला तर त्याचा तो सांधा जो आहे, मांडीचं जे हाड आहे ना, त्या सांध्यातून, जे असं असतं हाड ना, त्या सांध्यातून उखळला आणि तो लंगडत चालायला लागला. हालेलुया. हा कोणता आशीर्वाद आहे की चांगला चालणारा माणूस लंगडायला लागलाय? इज इट अ ब्लेसिंग? एखादा लंगडा माणूस आहे आणि तो म्हणतो मला आशीर्वादित करा, आणि तो उड्या मारून चालायला लागला. आता पण वा, व्हॉट अ मिराकल, देवाने आशीर्वादित केलंय. पण जो माणूस चांगला चालतोय, त्याला ज्याच्या सोबत तो झगडतोय, हालेलुया, त्याने फक्त स्पर्श केला तर त्याचा सांधा उखळला. हालेलुया. आणि तो लंगडत चालायला लागला. आणि म्हणून इस्रायली लोक आजपर्यंत कुठल्याही प्राण्याचं अर्पण केल्यावर त्यांच्या मांडीचं किंवा जांघेचं जे मांस आहे ते खात नाही. का? कारण विथ द रिमेंबरन्स, विथ लाईक ह्या गोष्टीचा सन्मान ते करतात की देवदूताने याकोबाला त्या ठिकाणी स्पर्श केला, त्याचा सांधा उखळला, म्हणून ते लोक आजही ते खात नाहीत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देन व्हॉट वॉज अ ब्लेसिंग? हा याकोब गेला होता रिकाम्या हाताने. बायबल सांगतं की एक काठी घेऊन तो निघाला. आता बर्कमन्स म्हणून खूप सुंदर, खूप अभिषिक्त देवाचे पास्टर आहेत, ते रेव्हरंट आहेत, आणि नाही का सुंदर सुंदर गाणी त्यांनी लिहिली आहेत. ओके, त्यांच्या एका गाण्यामध्ये लिहिलं आहे की असंभव कुछ भी नहीं,
तुझसे असंभव कुछ भी नहीं. याकोबाचं वर्णन करताना त्यांनी लिहिलंय, एक लाठी ले निकला जो याकोब को तूने बढाया है बडी भीड में. हालेलुया. एक काठी घेऊन गेला हा याकोब आणि त्याला परमेश्वराने नाही का इतका मोठा परिवार, इतकं कुटुंब, एक गर्दीसारखं एक भीड बनवून त्याला पाठवला आहे. परमेश्वराला असंभव असं काही नाही. मग सांगा, हा ज्यावेळेस त्या देवदूतासोबत लढतोय, झुंबी करतोय, तर कुठला आशीर्वाद मागतोय? त्याच्याकडे बायको आहे, त्याच्याकडे मुलं आहेत, त्याला मुलं पुत्र आहे, कन्या आहे, त्याच्याकडे दास दासी, नोकर, भरपूर प्राणी, भरपूर गोष्टी. ही वॉज ऑलरेडी रिच. त्याच्याकडे सगळं होतं. देन व्हॉट ही वॉज आस्किंग? कुठला आशीर्वाद तो देवाकडे मागत होता? हालेलुया. हॅव यू एव्हर थॉट? प्रेज द लॉर्ड. त्याला माहित होतं की तो याकोब आहे, तो फसवणार आहे, त्याची ओळख वेगळी आहे. ही वॉन्टेड टू चेंज हिज डेस्टिनी. त्याला पाहिजे होतं ही जी संधी मिळाली की मी माझ्या घरामध्ये, माझ्या देशामध्ये प्रवेश करायच्या आधी, माझ्या लोकांमध्ये प्रवेश करायच्या आधी मला आता याकोब बनून नाही जायचंय, मी फसवणारा, ठकवणारा बनून नाही जाणार. सो यू ब्लेस मी, तुम्हाला आशीर्वादित कर, तोपर्यंत मी जाणार नाही. म्हणून त्याने आशीर्वादित केल्यानंतर त्याचा जरी सांधा उकळला तरी तो इस्रायल होता, आता तो याकोब नव्हता. हालेलुया. देवाचे मार्ग वेगळे आहेत, देवाच्या योजना वेगळ्या आहेत. ज्याला परमेश्वराकडे पासून काय घ्यायचंय समजलं ना, ती व्यक्ती ना त्या गोष्टी घेते आणि पुढे जाते. हालेलुया. डोंट मिस युअर मोमेंट. आणि म्हणून आदामाकडून चूक झाली, तो देवाच्या उपस्थितीपासून पळाला. याकोब जो फसवणारा, ठकवणारा, अक्षरशः स्वतःच्या वडिलापासून, भावापासून, घरादारापासून पळून गेला, पण त्याला कळलं की तो पळून 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 जगू शकत नाही, हे लाईफ तो असं जगू शकत नाही. नाव हिज टर्निंग बॅक टू हिज गॉड. आता तो परमेश्वराकडे वळतो, म्हणतो मला आशीर्वादित कर. आणि परमेश्वर त्याला आशीर्वादित करतो. परमेश्वर त्याचं विधिलिखित, त्याचं डेस्टिनी, त्याचं जीवन बदलून टाकतो. गॉड सेज यू आर नॉट जेकब, यू विल नॉट बी कॉल्ड जेकब. तुझं नाव याकोब आहे, फसवणार आहे ते नाही, तर तुला इस्रायल म्हणतील. आणि ज्या वेळेस तो जातो, आता एक नवीन स्वभाव, एक नवीन वागणं, एक नवीन नाही का कॅरेक्टर घेऊन तो जातोय. आणि म्हणून आता ज्यावेळेस सेकंड टाइम, ज्यावेळेस तो 21 वर्षानंतर ज्या भावाला फसवलंय, ज्याचे सगळे आशीर्वादाने लुटले, ज्याचा अधिकार लुटला, त्याला जेव्हा भेटायला जातो ना, बायबल सांगतं खूप मोठी भेट वस्तू त्याने बनवली, स्वतःचे दास दासी त्याने बनवले. तो पुढे गेला आणि नाही का की पहिल्यांदा एक भेट वस्तू, दुसऱ्यांदा एक, एवढे सारे प्राणी, एवढ्या सगळ्या गोष्टी, की आता मी जुना याकोब नाही, आता त्याचा स्वभाव बदलला. नाही तर ह्या खेपेस सुद्धा त्याने काहीतरी योजना केली असती की माझ्या भावाला कसं फसवू, कसं त्याच्यापासून पळू, जर तो जुना याकोब असता तर. हालेलुया. ओनली विथ गॉड इट इज पॉसिबल. तुम्ही कसेही असू दे, तुम्ही काहीही करणारे असू दे, तुम्ही कितीही मोठ्या चुका केल्या असू दे, कितीही वाईट केलं असेल, गॉड कॅन चेंज युअर डेस्टिनी. बट तुम्हाला माहितीये का, त्याने किंमत मोजली होती. ती किंमत काय होती माहिती? ही वॉज रेडी टू गिव्ह अप जेकब. ही वॉज रेडी टू किल जेकब. जोपर्यंत याकोब मरण पावला नाही, इस्रायलाचा जन्म झाला नाही. हालेलुया. तर तुमच्यातला तो याकोब मरण पावला पाहिजे. आणि तेच प्रभू म्हणतोय मत्तईच्या अध्यायामध्ये की ज्या कोणाला माझा शिष्य हो पाहायचा नाही, त्याने स्वतःला नाकारावं. किल द जेकब, देन यू विल सी इस्रायल इन यू. हालेलुया. त्या याकोबाला स्वतःमधून मारून टाका, जो फसवणारा, ठकवणारा, स्वार्थी, धनलोभी, वाईट सगळ्या गोष्टी करणारा आहे. तो ज्या वेळेस मरेल, जस्ट गो टू द लॉर्ड अँड परमेश्वराला म्हण मला आशीर्वादित कर. तो याकोब मरेल आणि नाही का इस्रायल जन्माला येईल. आणि मग तुम्ही वधस्तंभ घेऊन त्या ख्रिस्ताच्या मागे चालाल आणि तुम्ही त्याचे शिष्य व्हाल. हालेलुया. सो दिस जेकब नाव ही वॉज फेड अप ऑफ ऑल दिस थिंग. त्याच्याकडे सगळं आहे, तो श्रीमंत झालाय, त्याला काही गरज नाही. असं नाही की इकडे खायला प्यायला मिळत नाही म्हणून तो स्वतःच्या घरी चालाय. ही वॉज ऑलरेडी ब्लेस्ड मटेरियली, फिजिकली, सगळ्या गोष्टी होत्या, संपत्ती होती, श्रीमंती होती, सगळं होतं. पण त्याला माहित होतं की त्याचं नाही काही सगळं असून सुद्धा जीवन काही परिपूर्ण नव्हतं. आणि आता ज्यावेळेस दुसऱ्यांदा देवाने त्याचं डेस्टिनी चेंज केलंय, देवाने तो करार त्याच्यासोबत पुनर्स्थापित केलाय, तो जातोय ना, सगळ्यात पहिलं ज्या भावाला फसवलं, ज्याचे आशीर्वाद त्याने लबाडीने घेतले होते, त्याच्याकडे जातो, त्याच्या चरणी बसतो. त्याला काय म्हणतो? माझे स्वामी. स्वतःच्या भावाला म्हणतो माझे स्वामी, तुमची माझ्यावर दया असेल, माझ्यावर कृपादृष्टी झाली असेल तर ही आणलेली भेट मी स्वीकारा. हालेलुया. कम्प्लीट चेंज. बट हा चेंज, हा स्वभाव, हे नाही का, हे सगळ्या गोष्टी, हे महानता, हा गौरव, हे रिस्पेक्ट केव्हा आलं माहितीये का? हा आदर त्याला केव्हा मिळाला माहिती? ज्या वेळेस त्याच्यातला याकोब मरण पावला होता. जोपर्यंत तुमच्यातला याकोब मरण पावत नाहीये ना, तोपर्यंत तुम्ही इस्रायलाची स्वप्न पाहू नका. Give up that Jacob, you will see Israel, hallelujah, reigning and ruling in Jesus' name.
आहे.